अब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए, धड़कनों में तेरे गीत है मिले हुए। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एजी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र। तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे। तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो। चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जे अलर्ट मोशनमध्ये सर्वात आधी बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो आपल्या इथं इम्पोर्ट करून घ्यायचा। इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या समोर इथे अशा प्रकारे काही जे ते टेक्स्ट वगैरे इथे भेटतील। तर इथं आपल्या सर्वात आधी इथं काय यायचं बघा मित्र, आपल्या सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे। त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा एका ब्लॅकवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्या काय यायचा ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर त्या ब्लॅकवाल्या व्हिडिओवरती क्लिक करून वरती 3 डॉट दिसत आहे त्यावरती जाऊन ह्याचा जो ऑडिओ असेल तो इथं सर्वात आधी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा। त्यानंतर तो जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर त्या ॲडोवरती लॉंग प्रेस करून आपल्या राऊंड रेक्टँगल 1च्या खालती आपला हा जो ॲडो असेल तो इथं लावायचा आणि त्यानंतर राऊंड रेक्टँगल 1 जो असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्यानंतर आता आपले बघा काय तर आता आपल्याला बघा इथं मित्रांनो 14.19 सेकंदाच्या बीटवरती आपल्याला येऊन जायचं आहे आणि आता इथं तुम्हाला जेवढे काही इथे बीट दिसतील तर त्या बीटनुसार इथं आपल्या गायचं इमेजेस जे असतील तिथं ॲड करून घ्यायचे। तर ते ॲड करण्यासाठी आपल्याला बघा यायचं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे, परत तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो तुम्ही इथं इमेज घ्या। घेतल्यानंतर नंतरच्या बीटवरती येऊन पहिला जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा, म्हणजे तिथपर्यंत त्याची जी लेअर आहे ती येऊन जाईल। परत इथं दुसरा इमेज ॲड करण्यासाठी आपल्याला बघा काय आपल्या त्याच बीटवरती थांबून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घेतल्यानंतर नंतरच्या बीटवरती येऊन पहिला जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा, म्हणजे तिथपर्यंत त्याची लेअर येऊन जाईल। तर मित्र, आता तुम्हाला इथं स्टेप तर माहीत पडले की इमेजेस कसे इथं ॲड करायचे आहेत। तर तुम्ही हे स्टेप फॉलो करून आपली इथं जेवढं काही बीट असतील त्या बीटमध्ये तुम्ही इथं इमेजेस ॲड करून घ्या। ओके, तर मित्र, इथे जेवढे काही बीट होते त्या बीटनुसार मी इथं इमेजेस ॲड करून घेतलेत। तर इमेजेस इथं ॲड केल्यानंतर आता इथं तुम्हाला बघा काय इथं तुम्हाला टेक्स्ट आणि इमेजेस काही सुरुवातीला भेटतील। तर त्यामध्ये तुम्हाला इथं चेंजेस वगैरे काय करायचे असतील तर त्यासाठी बघा इथं आपलं काय सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचे। त्यानंतर इथं तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या, त्यानंतर राईटवरती इथं क्लिक करा। त्यानंतर इथं तुम्हाला टेक्स्टचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर त्यासाठी बघा आपल्या काय आपल्या टेक्स्टवरती येऊन जायचे। त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचे। त्यानंतर इथं तुम्हाला बघा कलर वगैरे इथून तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जो कोणता हवा आहे तो। तर त्यानंतर आपल्या परत बॅक येऊन जायचे। त्यानंतर बॉर्डर आणि शॅडो दिसत आहे त्यामध्ये जाऊन इथं खालती 3 नंबरला एक ऑप्शन भेटेल त्यावरती जाऊन इथं कलरमध्ये जाऊन तुम्ही जो आता टेक्स्टला कलर दिला होता तोच कलर इथं आपल्याला इथं घ्यायचा आहे मित्रांनो। तर मित्र, आता तुम्हाला इथं टेक्स्ट वगैरे कसं एडिट करायचं ते तुम्हाला माहीत पडले। तर आता त्यानंतर आपल्याला काय ह्या इमेजेसला जे ते आपल्याला शेक इफेक्ट जो तो द्यायचा आहे। तर तो देण्यासाठी आपल्याला जे ते बॅक येऊन जायचं। बॅक आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक शेक इफेक्टचा एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्याला इथं अलर्ट मोशनमध्ये इथं ओपन करून घ्यायचा, इम्पोर्ट करून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला बघा इथंच एक इमेज भेटेल, तर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन याचा जो इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून आपल्या बॅक येऊन जायचे आणि जो आपण आता इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जिथं आपले इमेजेस स्टार्ट होतात त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आणि त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा। परत नंतरच्या जे ते आपल्या इमेजवरती इथं येऊन जायचे, परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपल्या इमेजेसला जिथे शेक इफेक्ट कसा द्यायचा हे तर तुम्हाला माहीत पडले। तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपल्या इथे जेवढं काही इमेजेस असेल त्या सर्व इमेजेसला तुम्ही इथं शेक इफेक्ट जो असेल तिथे अप्लाय करून टाका। ओके, तर मित्र, इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी इथं शेक इफेक्ट जो होता तो इथं दिलेला आहे मित्रांनो। आता त्यानंतर आपल्या इथे एक इफेक्ट जो तो द्यायचा तर तो देण्यासाठी आपल्याला परत बॅक येऊन जायचे आणि परत जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट होता त्याला ओपन करायचे। त्यानंतर तुम्हाला एक वरती व्हिडिओ भेटेल, त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथं बघा 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन याची जी लेअर आहे ती कॉपी करून आपल्या बॅक यायचं आणि जो आपण इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करून जिथं आपले इमेजेस स्टार्ट होतात
त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आणि तिथं जे ते आपल्या ही जी लेअर असेल तिथं पेस्ट करायची. तर मित्रांनो आता आपल्या इथं काय करायचं आहे, बिटनुसार इथं जी आपली लेअर असेल ही व्हिडिओवाली तिथं पेस्ट तिथं करून टाका मित्रांनो. अशा प्रकारे इथं तुम्ही पेस्ट करून टाका मित्रांनो. जर का लेअर जास्त होत असेल तर इथं तुम्ही अशा प्रकारे इथं त्याचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं तुम्ही डिलीट करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही ते डिलीट करू शकता त्याचा एक्स्ट्रा पार्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता इथे तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह करण्यासाठी बघा काय यायचं आहे, वरती तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो ॲरो मिळेल तर त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं. नंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.